कुठलीही आई असली तर पहिले आता एज्युकेशन पूर्ण झाले म्हटल्यावर पहिला विषय काय येतो लग्नाचा. तर ती म्हटली मी अजून 7-8 वर्ष लग्नच करणार नाही. तिला आलं टेन्शन की आता ही म्हणती मग अजून 7-8 वर्ष लग्न करणार नाही. म्हणून तिने मला फोन लावून दिला. म्हणजे आधी फॅक्ट आहे म्हणलं, तुझं आता वय किती? इंजिनिअरिंग पूर्ण झालं, तिथून पुढे तू 2 वर्ष MBA केलं, म्हणजे तुझं वय 23 वर्ष आता. ओके, 23 मध्ये आता तुला जॉब चांगलाच पाहिजे कारण तुझं एज्युकेशन तसं झालंय, म्हणजे 2 वर्ष तरी जाणार, म्हणजे झाले 25 वर्ष. परत तू काय म्हणली की जॉब झाल्यानंतर मला 2 वर्ष माझी लाईफ माझ्या मनासारखी पाहिजे, कारण आता मी माझा जॉब म्हणलं एन्जॉय करायचा, मला बाहेर फिरायला जायचे. झाले किती? 27 वर्ष. 27-28व्या वर्षी तुला पाहुणे बघायला सुरुवात कर. लग्न होणार कधी? 30व्या वर्षी. पुन्हा काय म्हणणार 30व्या वर्षानंतर आता मला काय लगेच बाळ नको का, तर मला आता हे मॅरेज लाईफ एन्जॉय करायचं. बाळ कितव्या वर्षी होणार? 32-33व्या वर्षी. मग म्हटलं हा विचार केला का शेवट बाळ पाहिजे? सगळं झाल्यावर शेवट एक तरी बाळ हवंय. ओके, हवंय का? हो म्हणली, पाहिजे. मग म्हणलं तू ह्याचा विचार केलास का की ते बाळ कसं होईल? तू तुझ्या आईला कितव्या वर्षी झाली? म्हणलं विचार. आणि म्हणून तू हेल्दी आहेस. मग मेंटली असेल, फिजिकली असेल, एज्युकेशन, ऑल पर्सनॅलिटी. मग तुझं जर 33व्या वर्षी बाळ होणार असेल तर